तर नाशिकमधून उदय सामंत बोलत होते, आपण बघितलं. दरम्यान नाशिकमध्येच गीते बंधूंच्या माघारीसाठी उदय सामंत हे तळ ठोकून आहेत. भाजपाचे बंडखोर गणेश गीते आणि गोकुळ यांचा शोध सध्या सुरू आहे. एकीकडे उदय सामंत नाशिकमध्ये आहेत, मात्र गीते बंधू नाशिकमधून गायब असल्याची चर्चा होते. उदय सामंत यांच्याकडून गीते बंधूंच्या माघारीसाठी शर्तीचे प्रयत्न केला जातोय. दरम्यान नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपाची छुपी युती आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण चर्चेचं कारण सुद्धा तसंच आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली, मात्र भाजपाच्या गणेश गीते आणि गोकुळ गीतेंनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. तर दुसरीकडे खासदार संजय राऊतांच्या एका विधानामुळे या चर्चांना चांगलंच उधाण आलंय. छुप्या युतीच्या चर्चेला संजय राऊतांनी थेट इन्कार केलेला नाहीये. आमचा पहिला नंबरचा शत्रू शिंदे सेना असल्याचं सूचक विधान राऊतांनी केलंय. तर दुसरीकडे गणेश गीते यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावरती भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी सूचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती मानले जातात. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गीते यांनी थेट पक्षश्रेष्ठींचा हवाला दिलेला होता. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांनी या जागेसाठी शब्द दिला होता. पक्षाने दिलेल्या याच शब्दामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, असं ते म्हणाले. शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रातला. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर थांबलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. अशा परिस्थितीत याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाही आहे. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. उमेदवारी अर्ज दाखल मी पण घेतला होता, वसंत भाऊंनी पण घेतला होता, परंतु मी तो दाखल केला नाही. दाखल करण्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की कालच माझे सहकारी आणि वसंत भाऊंनी सांगितलं की निवडणूक आणि वास्तव्य एकूण मतं 610 आणि गणिताचं जर आपण पाहिलं तर केवळ या निवडणुका म्हणून लढवणं कितपत संयुक्तिक आहेत याचा एक सरासर विचार आम्ही करून मी तो निर्णय घेतलेला आहे. तर विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे आणि आता शिवसेना आमदार नरेंद्र भांडेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा निवडणुकीत आमची मदत हवी असते तेव्हाच भाजपाला आमची आठवण येते, असा टोला त्यांनी लगावलाय. तर पंकज भोयर पालकमंत्री झाल्यापासून आम्हाला एकही निधी मिळालेला नाही, अशी खदखद देखील त्यांनी व्यक्त केली आहे. जर निधीच मिळत नसेल तर स्वाभाविकपणे आमचे नगरसेवक नाराज होणार, असंही त्यांनी सांगितलंय. पालकमंत्री जेव्हापासून आले त्यांनी एक निधी ना नगरसेवकाला दिलं ना आमच्या DPDCमध्ये. जसं आमच्या समन्वय समितीमध्ये ठरला आहे स्थानिक आमदाराला 70% निधी द्यायचा. 70% जाऊ द्या, 5% सुद्धा निधी त्यांनी दिली नाही आहे. आणि नगरसेवकांना आम्ही आता विचारतोय की बाबा ते प्रचंड नाराज आहेत. तुम्ही नगरसेवकाला मित्रपक्ष म्हणून सांभाळत नाही तर तुमच्या पाठीमागे कसे नगरसेवक राहतील, हा सुद्धा अनेक प्रश्न आहे. आमचा प्रश्न एकच असते की तुम्हाला जेव्हा निवडणूक आली की बरोबर तुम्ही फोन करता, आठवण येते, परंतु जेव्हा तुमचा स्वार्थ नसला, जर एखादा माझ्या विधानसभेचा फॉर्म भरताना वेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाचा एकही नेता आला नव्हता. त्यावेळेस आम्ही कोणावरती काही बोललो नाही, कोणाला राग पण नाही केला. मग कशाला राहता, निधी दिलं जात नाही, 18 महिन्यात 18 रुपये नाही दिले तर मग कशाला राहायचं तिकडे, कशाला फालतू. हे आहेच. भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यात जो गेला तो त्याचा कार्यभाग बुडाला हे जर सांगत असाल आणि तुमचं म्हणणं असेल तर मग आता काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही ठरवलं पाहिजे.